काय सांगाल ताई, सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तुमच्या प्रभागात नेमका कोण विकास करून दाखवल? मनसे नक्कीच विकास करून दाखवला आणि त्यांनी दाखवलेला आहे. आपल्या इथं पहिले साईनाथ बाबर वगैरे होते, छान काम करायचे साईनाथ दादा, आणि आता जयराज दादा आहेत. कधीही काही अडचण असू दे ते लगेच तात्काळ येतात आणि तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण एक मला असं सांगायचंय की इथं आता खूप टपऱ्या झालेल्या आहेत आणि रात्रीचे खूप असे दारुडे वगैरे आणि मुलं अशी टोळकीच्या टोळकी बसलेली असतात इथे. त्यामुळे जरा आपल्या महिलांचा मुलांचा जरा ह्याचा प्रश्नच आहे, ऐरणीवर आहे हा प्रश्न, सुरक्षा त्यांची कशी काय. आणि दुसरं म्हणजे भटके कुत्रे पण भरपूर आहेत आपल्या एरियामध्ये, तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. येण्या जाणं लहान मुलांचं पण असं खूप असं भीतीदायक झालेलं आहे. आणि एक पोलीस चौकी असावी असे मला वाटतं. आणि आता सकाळीच एक ऍक्सिडेंट झाला इथे, 2 मुलं होती ती गाडीवरून पडली इथे, आणि रस्ता पण म्हणजे खूप ट्रॅफिकही होत आहे. तर एक पोलीस चौकी इथे असावी. आणि आपले जयराज दादा तर नक्कीच छान काम करत आहेत इथे, आणि आमचा पूर्ण सपोर्ट त्यांना आहे. मी फुल सपोर्ट करता जयराज दादांना. येस, नगरसेवक होतील जयराज दादा? नक्की होतील. आम्ही सगळे लुलानगर वासी त्यांच्या बरोबर आहोत. धन्यवाद. विश्वास है हमारे प्रभाग में सिर्फ ओनली जयराज हिरेमठ काम अच्छा है उनका? यहाँ बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। सपोर्ट करते हैं सब? हाँ बिल्कुल सपोर्ट करते हैं, पूरा लूला नगर कोंडा सगले सब सपोर्ट करते हैं। विनर हो जाएंगे वो? हाँ बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, थँक्यू. नक्की. काय सांगाल, आता पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. हो, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागातील नेमका कोणता उमेदवार आहे ती खूप अशी विकासाची कामे करून दाखवेल? आमच्या प्रभागात जयराज हिरेमठ म्हणून आहेत, तर ते मनसेतर्फे उभे आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि खूपच म्हणजे तत्परतेने प्रत्येक काम आतापर्यंत त्यांनी इथे केलेले आहेत आमच्या या विभागामध्ये, लुलानगर एरियामध्ये. आणि कधी अपरात्री रात्री कधी जरूर पडली तर ते नेहमीच कटिबद्ध आहेत, म्हणजे करतातच ते पूर्ण काम, आणि ते पूर्ण काम झाल्याशिवाय ते तिथून हलतही नाहीत. म्हणजे मी त्यांना खूप वेळेला बघते, रस्त्याचं काम असो, पाण्याचं काही काम असो, कुठलीही असो छोटी मोठी काम ते नेहमी आमच्या बरोबर किंवा कोणाच्याही बरोबर त्यांनी सांगितलं, कंप्लेंट आली की लगेच ते जातात तिथे. तर माझी पण सगळ्यांना अशी विनंती आहे की अशा तत्पर जे युवक आपले आहेत जयराज हिरेमठ, त्यांना सगळ्यांनी एकमताने निवडून द्यावं आणि आपला इथला एरिया चांगला, आणखी चांगलं तत्परतेने छान व्हावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.